लोक इतकी पस्तावलेली आहेत, त्यांच्या जवळचे इतके कार्यकर्ते मला फोन करतात, उत्तर पिंपळवंडी गावामधून इतके सांगतात की आमची खूप मोठी चूक झाली, आमचा पस्तावा झाला आहे, पण आता 3 वर्षाचा कालावधी जायचं आहे. हा बाबा काय करण्याची गॅरंटी नाही, पण तुम्ही लक्ष देऊन तिथं आम्हाला जे जे लागेल त्याच्यासाठी मदत करा. ठीक आहे, मला मतदान जरी नसेल केलं, ते माझ्या विरोध जरी असले तरी आम्ही एकत्र घेऊन पुढे जातो ना. आता आमच्या इलेक्शनमध्ये अनेक स्थित्यंतर झाली, अंकुशेट असेल, आम्ही असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लढलो, पण आम्ही नाही ना असो. चांगले लोक ठीक आहे, तेव्हाचा प्रसंग असेल सोडून द्या विषय, तो पुढं जायला पाहिजे. आणि अशा दृष्टिकोनातून पास्ट रेकॉर्ड गुन्हेगारी असताना ते जर अशी भाषा वापरत असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे पोलिसांनी आणि गृह खात्याने, अशी माझी जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून या पोलीस विभागाकडे मागणी आहे. अतुल शेठ, तर काल ज्या आजनाळ्याला आंदोलन तिथं झालं तिथं सूरज वाजगे पोचले. काल त्यांनी माध्यमांना असं माहिती सांगितली की मी मडला सुद्धा आंदोलनाला येणार आहे, मात्र ते आले नाही. हे बघा, मी तुम्हाला परत सांगतो, महिनाभरापूर्वीपासून हे जेव्हा वारं सुरू झालं तेव्हा मी स्वतः आंदोलनाला गेलो होतो. ठीक आहे, आता ते तालुक्याचे सामान्य आमदार आहेत, त्यांनी यापूर्वीच ते लोकांचं काय मत आहे प्रसारमाध्यमातून जाणून घेतलं. त्यांचंच काम करणारे सूरज वाजगे जे आमदार केलं, ज्याच्यामुळे ते आमदार झाले, तो जर उपोषणाला बसला असेल त्याच्याकडे 5व्या दिवशी गेले आणि नंतर जे आजनाळ्यामध्ये मिटिंग लावली. का मिटिंग लावली? समजून सांगायला की प्रोजेक्ट काय आहे म्हणून. लोकांना माहिती इथं काय होणार आहे, काय करणार आहे, आणि अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी सगळी टाळाटाळ करून हे करत असेल तर याच्या मागं काहीतरी घोड भंगाल आहे. मी जे का माझ्या कानावर आलेलं आहे, माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मी नाव घेत नाही. ज्या लोकांनी काळाबाहेर केले ते छाती ठोकपणे आंदोलनाला येऊ शकत नाही, हे आज ते सिद्ध झालेलं आहे. ते फक्त छुप्या मार्गाने आपल्याला आपला ॲडव्हान्स कसा बुडणार नाही याची काळजी त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे सर्वांना विनंती आहे, बाबांनो, ज्यांनी ज्यांनी अदानीची उचल घेतली असेल, ज्यांनी ॲडव्हान्स घेतला आहे त्यांनी त्या अदानीला परत करा. हे पाप तुम्हाला याच जन्मी या जुन्नर तालुक्यामध्येच फेडावं लागेल, हे माझं त्यांना सांगणं आहे. आज तुम्ही इथे झालं ते झालं, त्यांनी सांगितलं ना आमचा विरोध आहे, मग विरोधासाठी काय करता येईल ते करा. जेव्हा मला कलेक्टरचा फोन आला आणि कलेक्टरची माझी जवळपास मी तुम्हाला दाखवतो 14 मिनिटाची संभाषण झालं व्हॉट्सअप कॉलवर, मी त्याचा पुरावा पण तुम्हाला दाखवतो. तेव्हा मी कलेक्टरला बडबड केल्यामुळे कलेक्टर माझ्यावर नाराज झाले आणि कलेक्टर म्हटले तुम्ही अशी कशी भाषा माझ्याबद्दल वापरतात. तेव्हा मी त्यांना सांगितलं हा लोकांचा आक्रोश म्हणून मी तिथे बोलतो, शब्दशः तुमच्या अंगावर घेऊ नका.